इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर नगरेज। जलगांव महानगर पालिका चुनाव शुरू हो चुके हैं। आज 2 जनवरी को नाम वापसी लेने का अंतिम दिन। महायुति ने चुनाव मैदान में जोरदार पकड़ हासिल की है। मतदान से पहले महायुति के 12 उम्मीदवारों ने बिना विरोध जीत हासिल कर ली है। इनमें भारतीय जनता पार्टी के 6 और शिवसेना शिंदे गुट के 6 उम्मीदवार विजयी हुए। महायुति ने चुनाव से पहले बड़ी जीत हासिल कर ली है। अब सबकी निगाहें बाकी 63 सीटों पर टिकी है। आने वाले दिनों में जलगांव की राजनीति में और क्या उथल पुथल होता है, ये देखना महत्वपूर्ण होगा। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब करें। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवारांची बिनविरोध होण्याची लाट आलेली आहे। प्रतिक्रिया पहिली खरं सर तुमचा बंदी होती भारतामध्ये हमारे सर भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, खाली राज्यामध्ये मुख्यमंत्री नामदार देवेंद्र भाऊ, आमच्या जिल्ह्याचे नेते नामदार गिरीश भाऊ, नामदार गुलाबराव पाटील, नामदार अनिल दादा व सर्व आमदार खासदार, इथले प्रभारी आदरणीय मंगेश दादा, खासदार स्मिताताई व सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून जे नेतृत्व असतं विकासाचं ते जनतेने मान्य केलेलं आहे। जनतेला टीका टिप्पणीपेक्षा विकास कोण करू शकतो आमचा, आणि गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत इथे जसं महायुतीचं सरकार आहे, दिल्लीमध्ये डीए सरकार आहे, आणि या माध्यमातून जनतेची सेवा म्हणून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आणि जनतेचा कौल आम्हाला आशीर्वाद दिलेले। भविष्यात सुद्धा महायुतीचा महापौर इथे होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि जनता विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करते। आज आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा महायुती म्हणून मला वाटतं कोणावरती टीका टिप्पणी न करता विकासाच्या मुद्द्यावरती जनतेसमोर जाणार आहोत आणि भविष्यात आम्ही 2014 पासून केंद्रात राज्यात सरकार आल्यानंतर आम्ही काय करू शकलो याचं आम्ही जनतेपर्यंत मांडणार आणि भविष्यात काय करणार हे सुद्धा जनतेला सांगणार आणि याच्या माध्यमातून मला वाटतं जनता आम्हाला आशीर्वाद देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। मामा काय सांगाल? आता तुमचे चिरंजीव विजयी झाले आहेत, भाजपचे एकूण 6 उमेदवार विजयी झालेले आहेत, 7 उमेदवार बिनविरोध झाले, काय सांगाल? मला वाटतं इथे खरं पाहिलं असेल तर विरोधक काही दिसत नाही समोर आणि बऱ्याच ठिकाणी विरोधक नसल्यामुळे जे काही मित्र पक्षातले काही लोक असतील आमच्यातले किंवा आमचेच काही कार्यकर्ते असतील जे इच्छुक होते, कारण प्रत्येक 75 प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरले होते आणि एक समन्वयाने आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी माघार घेतलेली। त्याच्यामुळे 6 उमेदवार आमचे आणि मला वाटतं सेनेचे सुद्धा 6 उमेदवार आलेले। आज 12 उमेदवार मला वाटतं 75 मधून बिनविरोध झालेले। हा जनतेचा कौल आम्हाला दिलेला आहे आणि या माध्यमातून राहिलेले सुद्धा जे उमेदवार आहे हे आमचे महायुतीचे सर्व निवडून येतील असं आम्ही जनतेला विनंती करतो। त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे जनतेची सेवा करण्यासाठी अशी सर्वांना नम्रपणे विनंती करतो। पाठीपर्यंत 6 जागा आणि भारतीय जनता पार्टीच्या 6 जागा अशा 12 जागा या बिनविरोध त्या प्रभागांमध्ये वेगवेगळ्या प्रभागांमध्ये झालेल्या आहेत। खरं तर गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी, गुलाब भाऊंच्या नेतृत्वाखाली शिवसेना, अनिलदादा गुलाबरावजी देवकर यांच्या साहेब यांच्या नेतृत्वाखाली, आणि मला असं वाटतं की राजू मामांचा सातत्याने संपर्क शहरातला, त्यांच्यावरचा सगळ्या खासदार असतील सगळ्यांवरचा हा विश्वास, काम करणाऱ्या माणसांना लोकांनी बिनविरोध केलं, एक चांगलं उदाहरण हे झालं असं मला वाटतं। दादा, आपला प्रभारी म्हणून आपल्याकडे जबाबदारी दिलेली होती, पहिल्या ज्याचा सिक्सर मारलेला आहे। बघा, जनता पार्टीची ही प्रक्रिया आहे। प्रभारी म्हणजे काही फार मोठा माणूस नसतो, त्याला फार काही काम नसतं। राजू मामांना ज्या अडचणी सांगता येत नाही त्यांनी ते माझ्या नावाने सांगायच्या आणि मला काही करायचं असेल तर मी राजू मामाने सांगायचं, अशी ती प्रक्रियेचा एक भाग आहे। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठलंही काही फारसं काही रॉकेट सायन्स माझ्याकडे नवीन नाहीये। फक्त मी राजू मामांना आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी इथं होतो, बस। गटाने आरोप लावलेला आहे की आपण जे आहे उमेदवारांना प्रलोभन दिली, दबाव टाकला, संजय सावंत यांनी आरोप लावलेला आहे। बघा, त्यांची माणसं माघार घेतात, तुमची माणसं तुम्हाला सांभाळता येत नाही। पहिला मुद्दा म्हणजे राजू मामांनी जसं सांगितलं की साधारणतः 600-700 लोक इथं उमेदवारी मागत होते, त्यांच्याकडे उमेदवार तयार नव्हते।
जो आला त्याला त्यांनी एबी फॉर्म राष्ट्रवादीने पण दिलेत. दोन्ही तिन्ही पक्षांनी जो आला त्याला ते उमेदवार द्यायला तयार होते. त्याच्यामुळे ते टिकणार नाही. लोकांचा त्यांनी कौल घेतला असेल आणि पक्ष त्यांना समोरचा पक्ष हा कुठल्याच पद्धतीने नेतृत्व इथं सभा घेणार नाही. ठाकरे परिवार हा पूर्ण मुंबईत अडकला आहे आणि उद्या उठून म्हणजे रोहित पवार असतील किंवा शरद पवार असतील हे कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार आहेत आणि असतील. हा जो विश्वास होता त्याच्यामुळे त्या लोकांनी सरळ सरळ पराभवाचं तोंड पाहण्यापेक्षा ती माघार घेतली. मी या पलीकडे तुम्हाला सांगतो, आता या ऑफिशियल 12 जागा बिनविरोध झाला आहेत. अजून 20 उमेदवार हे पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. कोणत्या पक्षाचे? समोरचेच पक्षाचे. आमच्या पक्षाचे काय देणार आहे? म्हणजे राजमामाने सांगितलं की साधारणतः आकडा हा 12 अधिक 8 20 25 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे 25-30 पर्यंत की ज्यामध्ये सर्व उमेदवार हे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीला पाठिंबा देतील अशी परिस्थिती आहे. म्हणजे समोरच्यांकडे उमेदवार या निवडणुकीमध्ये राहतील का नाही राहतील. आताच 12 ठिकाणची परिस्थिती आहे. अजून आगे आगे देखो होता है क्या.